कसे आहात मित्रांनो? मजेत. मी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजल या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे आणि मँग्रोव सफर काय असतं, लागवड काय असते, त्यामधली लगन काय असते ही तुम्हाला आज आपल्या वाडेकर काकांकडून तुम्हाला खरंच मिळणार आहे. उत्कृष्ट असं नॉलेज असलेला हा माणूस आहे आणि खरोखर जर तुम्हाला कांदळवन काय असतं ह्याची जर पूर्ण इत्तंभूत माहिती पाहिजे असेल, काही गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सांगितलं पावसाळा यावर्षी पावसाळा कसा आहे, कमी आहे, जास्त आहे की काय, हे कसं ओळखायचं याची सुद्धा त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. काकांचं बोलणं, त्यांचं नॉलेज एवढं अप्रतिम आहे, तर ते आपल्याला ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे. तर चला, कोणत्याही गोष्टीचा वेळ न लावता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण आता कांदळवन सफरला सुरुवात करत आहोत. चला तर मग कांदळवन सफर. आता आपल्या ही काका कुठली ही बोट की ही बोट? ही बोट नाही. हां, तर या बोटीने आपण तर या बोटीने आपण सफरला चालू करणार आहोत. त्यासाठी लाईफ जॅकेट असणार आहे, तर ते जॅकेट घेऊन आपण आता सफारीसाठी रवाना होणार लागेल. आपण स्ट्रेट गेलो सरळ तर आपण पण कोलंबस सारख्या एखाद्या राहिलेल्या देशाचा शोध लावून सरळ गेलो तर केप ऑफ गुड ऑफला वळसा मारून डायरेक्ट बर्मुडा ट्रायंगलला जाऊ शकतो. ओके. आपल्या समुद्रात 4 प्रकारची कासव आहेत: ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, ग्रँड टर्टल आणि लेदरबॅक. लेदरबॅकचा आकाराने षटकोनी असून वजन असतं 700 किलो. पुराणात आपले विष्णूचा अवतार म्हणतात, कुर्मा अवतार म्हणजे लेदरबॅक. कासवांचं आयुष्य सुद्धा मोठं आहे. 100-150 वर्ष कासव जगू शकतात. कासवांची नजर पण फार तीक्ष्ण आहे. त्यांच्या डोळ्यात तिसरी पापणी असते. कासव एका टायमाला 100 ते 120 अंडी घालतात आणि अंड्यातून 52 दिवसांनी पिल्ले बाहेर येतात. या आपल्या जगभरातल्या समुद्रामध्ये माशांच्या 21,000 जाती आहेत. आपल्या भारतात 1600 आणि महाराष्ट्रात 600. 450 खाऱ्या पाण्यातील आणि 150 गोड्या पाण्यातील. पण बऱ्याचशा माशांच्या प्रजाती ग्लोबल वॉर्मिंग, तापमानवाढ आणि बेसुमार मासेमारी याच्यामुळे लोक पावल्याकडून नष्ट झाल्या. पहिले आपल्या पूर्वजांच्या काळात मासेमारीवर 4 महिन्याची बंदी होती. आता ती जेमतेम 2 महिने आहे. अधिक आपले पूर्वज श्रावण किंवा आठवड्यातून 2-3 वेळात मासे खायचे, माशांचे पुनरुत्पादन जास्त होण्यासाठी. आता जगातले जवळजवळ 80% लोक सी फूड यूज करतात. या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीची लांबी आहे 121 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीची लांबी आहे 720 किलोमीटर. भारत देशाच्या किनारपट्टीची लांबी आहे 8,000 किलोमीटर. ते भारतातल्या 9 राज्यांना असा समुद्र किनारा लाभलेला आहे. 210 हेक्टरमध्ये पसरलेला आहे, म्हणजे साधारण 600 एकरमध्ये. आणि आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर मिळून 59 प्रजाती आहेत या कांदळवनाच्या किंवा मँग्रोवच्या. तर आपल्या आचऱ्यामध्ये वनस्पतीच्या 9 कुळातील 20 प्रजाती आहेत. यांना सुद्धा आपल्यासारखं कुळगोत्र सगळं आहे, झाडांना सुद्धा. आणि काही प्रजाती इथेच सापडतात. एक झायलोकार्पस ग्रॅनाटम आहे, त्याला मराठीमध्ये बेलाना म्हणतात. सायनिमेट्री इरापू आहे. आणि अन्य झाडांच्या तुलनेने ही झाडं 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषण घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं जगाचं फुफ्फुस अमेझॉन आहे, मुंबईचं आहे, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फुफ्फुस आहे. हे शुद्ध हवेबरोबर इथल्या लोकांना रोजगार पण पुरवतात ही झाडं. पावसात जेव्हा समुद्रातली मासेमारी बंद असते तर लोटा इटला किंवा अहोटीला याच्या आतमध्ये जाऊन मोठे शिंपले असतात, त्यांना म्हारई म्हणतात. खेकडे असतात, त्याच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं. त्यांच्या पानात पण माशांचं अन्न आहे. ही पानं सुकली की खाली पडतात, त्याच्यात ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. त्याच्यामुळे जवळजवळ समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाण आणि या झाडांची सावली. म्हणून समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मँग्रोव्ह हे माशांचं जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. याच्या आतमध्ये पान विंचू आहेत, पान साप आहेत, अजगर आहेत, खवले मांजरे आहेत, गोरपडी आहेत, जंगली डुकर आहे, गोल्डन जॅकल आहे आणि भारतीय अजगर 2 वर्ष आणि 9 महिने काही न खाल्ल्याशिवाय जगल्याचं पण रेकॉर्ड आहे. इथे 200 ते 250 पक्ष्यांच्या प्रजातीच्या अधिवासाची नोंद आहे. इथे व्हाईट बेलिड सी ईगल आहेत, कार्बोनेट आहेत, सँड पायपर आहेत, ग्रे हेरॉनच्या काही जाती आहेत, आयबिस आहे, पांढरी शराटी आहे, काळी शराटी आहे, ब्राह्मणी काईट आहेत, किंगफिशरच्या पण काही जाती आहेत. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या पण जाती इथे आहेत. आता ही शेंगा या झाडाची बी आहेत. याने याला मराठीमध्ये आपण कांदळ म्हणतो. आणि या बीची रचना निसर्गाने अशी केली आहे की खालून टोकदार आहे, ती जमिनीत खाली पडली की आपोआप खाली रुतते आणि परत झाड तयार होतं. मनुष्य लावेल अशी निसर्गाने वाट बघितलेली नाही. निसर्गाला माहित होतं मनुष्य लावणार कमी, असलेलं तोडून टाकणार
त्याच्यामुळे त्याने स्वतःचं डिझाईन स्वतः केलं आणि या झाडाला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो. तर या शेंगादाणाऱ्या झाडांमध्ये आपल्याकडे 5 जातीची झाडं आहेत. रायझोफोरा एपिक्युलेटा आहे, रायझोफोरा मुक्रोटा आहे, ब्रुगेरा जुमनराइज आहे, सिरियस टॅगलनी कॅन्डेलिया कॅन्डेल आणि मी हात पकडले ही वेगळी प्रजाती, याला आपण मराठीमध्ये टिंबर म्हणतो. हा ॲबिसिनिया मरीना. त्याच्यातली आपल्याकडे दुसरी पण एक जात आहे ॲबिसिनिया एपिसोनालिस म्हणून. आता मागे एक झाड आहे ते आपलं महाराष्ट्र राज्याचं मँग्रोव्ह मधलं राज्यवृक्ष आहे आणि त्या झाडाचं बॉटॅनिकल नाव आहे सोनोरसिया अल्बा या पांढरी चिपी. त्याला गोल आकाराची हिरव्या कलरची सफरचंद सारखी फळं येतात. त्या फळांमध्ये स्टार्च पण असतो. त्या झाडावरती रेशमाचे किडे पण चांगले पोसू शकतात. आणि आता त्या झाडांच्या फळांचा उपयोग आपल्या देवगड कॉलेजचे एक सायंटिस्ट आहेत डॉक्टर जाधव, त्यांनी त्या झाडांच्या फळाचा उपयोग कॅन्सरवर प्रभावी औषध म्हणून केलाय. त्याच्यामुळे त्या झाडाला आपल्या महाराष्ट्र सरकारने मँग्रोव्ह मधल्या आपल्या राज्यवृक्षाचा दर्जा दिलाय. आणि एका मँग्रोव्ह मधल्या वृक्षाला राज्यवृक्षाचा दर्जा देणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे. आपण पण रोज वनस्पतीनं जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्यावर प्रेमाने हळूवार हात फिरवला पाहिजे. आता इथे मोठमोठ्या आंब्यांच्या बागामध्ये सुद्धा काही लोक साऊंड सिस्टीमचा वापर करतायत. आणि मानवी जीवनात जंगलाला एवढं महत्व आहे की वनही जल है, जलही रोटी है आणि रोटी ही जीवन है. जंगलामुळेच पाऊस पडतो, पावसामुळेच शेती किंवा अन्नधान्य पिकतं आणि अन्नावरच आपलं सगळ्यांचं जीवन चालतं. आपल्या भारतात पाऊस सुद्धा बऱ्यापैकी पडतोय. भारतात सरासरी 1068 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यापासून 4000 क्युबिक मीटर पाणी तयार होतं. आणि इस्रायलमध्ये फक्त 100 नाही तर 150 मिलीमीटर पाऊस पडून ती जगातली 1 नंबरची शेती करून स्वतःला पाणी वापरून पाण्याची निर्यात करतायत. आणि आपलं सगळं पाणी या खाड्यांवाटे अरबी समुद्रात वाहून जात आहे. आपलं धावते पाणी चालते केले पाहिजे, चालते पाणी रांगते केले पाहिजे, रांगते पाणी थांबते केले पाहिजे आणि थांबते पाणी जमिनीत जिरते केले पाहिजे. हाच एक जलसंवर्धनाचा साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या भारतात 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण प्रमुख 603 नद्या आहेत. त्याच्यातल्या जवळजवळ निम्म्या नद्या सध्या प्रदूषित आहेत, म्हणजे 311 नद्या प्रदूषित आहेत. आपण सगळे प्रगतीशील राज्य म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वाधिक 55 नद्या प्रदूषित आहेत. त्याच्यात गंगा, यमुना, मुळा, मुठा, मिठी सगळे आल्या. आणि ही खाडी आहे सर, आचऱ्याची खाडी. साधारण खारं पाणी जातं ती खाडी, त्याच्या पुढची नदी. या नदीचं नाव आहे उगवाई नदी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या अशा एकूण 12 खाड्या आहेत. त्या सगळ्या पूर्वेकडे उगम पावून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच अशी नदी आहे आंबोलीला हिरण्यकेशी. तिचं उगमस्थान आहे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे पार ती कर्नाटकात वाहत जाते. या कांदळवनाच्या किंवा रायझोफोराच्या पानामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य पण आहे. भविष्यात ही सुकलेली पानं चहापत्तीला सुद्धा पर्याय ठरू शकतील. अधिक आपल्या शरीरात अपचन झालं की एक औषध वापरतात, गॅलिक ऍसिड, ऑस्कर्बिक ऍसिड किंवा क जीवनसत्व. ते रायझोफोराच्या सालीमध्ये पानामध्ये विपुल प्रमाणात आढळतं. आणि सर ही 20 जातीची झाडं आहेत. ही सिम्बॉयसिस आहे. एकमेकाच्या साह्याने ही 20 जातीची झाडं एकत्र राहतायत किंवा एकत्र जगतायत. परत 20 जातीची माणसं एकत्र राहिली नसती, त्यांना परत आरक्षण पाहिजे होतं. जय महाराष्ट्र. जय भारत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपण आचरा बंदरला कांदळवन सफर आपण वाडेकर काकांसोबत केली. आपले मित्र पण सोबत होतेच आणि खरंच खूप मजा आली. जर तुम्हाला कांदळवन सफर करायचं असेल तर नक्की भेट द्या आपल्या चॅनलला. आपण तुम्हाला कांदळवन सफर खूप उत्तम प्रकारे आणि इत्तमभूत माहिती सगळं आपण तुम्हाला देऊ शकतो. अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. भेटू अशा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सुखी राहा.